चला आता आज उपवास असल्यामुळे मी शाबू भिजत घातला. 2-3दा वॉश करते आणि मग भिजत घालते. रात्री तर काय होत नाही, विसरतेच रात्रीचं घालायचं. म्हणून सकाळी सकाळी पहिलं शाबू भिजत घातला आणि मगच बाकीचे कामाला लागले. आता माझी अंघोळ झालेली आहे, 1 कप चहासुद्धा झालेला आहे आणि डेली रुटीनची माझी पहिली म्हणजे कामं क्लिनिंगचीच असतात. सकाळी क्लिनिंग केल्यानंतरच मग बाकीचं नाश्ता वगैरे स्वयंपाकाला काय घालायचं ते बघणार. पहिला टेबल पुसला, बाकीचं मला म्हणजे हे पुसायचं होतं, फ्रीज पुसायचा होता बाहेरून. केव्हा केव्हा तरी फ्रीज पुसते, असं रोज पुसायला पाहिजे ॲक्च्युली खरं तर म्हटलं. त्याच्यावर भरपूर डाग पडलेले असतात, कारण कसं स्वयंपाक करताना सारखा फ्रीज उघडला जातो आणि आपले हातसुद्धा त्याला लागतात. त्यामुळे फ्रीजसुद्धा डेली रुटीन क्लिनिंगमध्ये मी आता रोजच तो पण ॲड करणार आहे. टेबल, फ्रीज, खुर्च्या वगैरे. आता फ्रीज छान असं चकचकीत पुसून झाला की मग बाकीची टेबलं अजून आहेत मला पुसायची, तीच आता घेईन. आता हा छोटासा टिपॉय आहे बाहेरचा, तो काल पुसलेला नाही, 1 दिवसा आड करून असं पुसते हा टिपॉय. कारण इतकं काय एका दिवशी काय इतकं पडत नाही त्यावर साहित्य. आणि बरेच घरातली आमचे सर्वजण काय करतात, ह्याच्यावर बसून कधी कधी चहा नाश्ता होतो. त्यामुळे इथे काय होतं, चहा पिल्यानंतर त्याच्यावर सुद्धा डाग पडलेले असतात आणि माशा होतात. आणि क्लिनिंग केल्यामुळे एकसुद्धा माशी येत नाही इथे. आणि हा जो काय मोठा टेबल आहे, ॲक्च्युली हा तर अजून डायनिंग टेबल म्हणून वापरतच नाही आहे आणि तात्पुरता लावलेला आहे. ह्याच्यावर सुद्धा रोज आता फरसाणा मिस्टरांनी आणला आहे, त्यामुळे इथे डब्यामध्ये मी ठेवला आणि इथले ते खाता यावं म्हणून खातो आणि घेताना सारखं सांडतं ह्या टेबलावरती. हा सुद्धा टेबल मला आज पुसायचा होता, पूर्ण सगळं साहित्य मी काढलं आणि टेबलसुद्धा हा मोठा होता, तो सुद्धा मी पुसून घेत होते, जेणेकरून सगळी टेबलावरची घाण खाली पडल्यानंतर मला लोटता येईल. आणि सगळी टेबलं वगैरे सगळं पुसून झाल्यानंतर मी सगळ्या खोल्या लोटून घेतल्या. आता किचनमध्ये आले होते लोटत आणि हॉलसुद्धा घेतलेला आहे. असं सकाळचं सगळं व्यवस्थित लोटून पुसून सगळं पुसलं की एकदम पॉझिटिव्ह वाईब्स घरात येतात, सकारात्मक ऊर्जा येते आणि विचारसुद्धा पटपट येतात चांगले चांगले. त्याच्यासाठी सकाळीच असली सगळी कामे मी करून घेते. तर नाश्त्याला तर आज मॅगी केली होती. रोज तुम्ही पोहे नाश्ता बघता किंवा उपीट आणि शिरा असतो. आज मिस्टरांचा उपवास होता आणि त्यांना काय मॅगी अजिबात आवडत नाही, म्हणून मुलाने म्हटलं तर आज नाश्त्यालाही मॅगीच कर, म्हणून तिघांसाठी छान अशी मॅगी केली. आता मुलगा पाठ लागलाय, लवकर दे आता, तर शिजल्याशिवाय तर काही देऊ शकत नाही. त्याने प्लेटसुद्धा घेऊन आला. इतक्यात माझी मॅगीसुद्धा शिजली आणि मोठा मुलगासुद्धा आता आंघोळ वगैरे चालू आहे. मिस्टरांचं आवरून त्यांचीसुद्धा आवरावरी चालू आहे. आज थोडं लेट झालं म्हणून घाईगडबड चालली होती त्यांचीसुद्धा. आणि माझी आपली नाश्त्याची तयारी झाली. इकडे छान असं मॅगी तयार झालेली आहे. सोबतच मला हॉलसुद्धा क्लिनिंग करायचा होता, राहिले तर राहूनच जाणार म्हटलं हे सुद्धा, कारण जाळ्या ह्या धरतातच घरात नेहमी. त्यामुळे हे झाडाझुडूपचं जे काही काम आहे दर 4 दिवसाला किंवा आठवड्यातनं तरी केलंच पाहिजे, तर नेहमी टापटीप स्वच्छ घर राहतं, क्लीन होईल तसं छान छान वाटत होतं. म्हटलं हॉल आता करून घेऊया जाळ्या. हॉल झाले की बाकीच्या खोल्यामधलं सुद्धा लगेच काढून घेणार. आणि ते झाल्यानंतर माझं सगळं लोटून फरशी पुसून सुद्धा झाली आणि धुणं पण झाले. आता जेवणाची वेळ होती. काल बिर्याणी आणल्यामुळे भात हा तसाच राहिला होता. म्हटलं आता भात फोडणी छान असं टाकूया. कांदा तेलावरती जिरं, कांदा आणि टोमॅटो परतला आणि त्यामध्ये चटणी, मीठ आणि मी जो काय गरम मसाला बनवला होता परवाच तोच घालून मी छान असा भात फोडणीला टाकणार. तेच मुलं पण खातील भात. पांढरा तर भात रोज खाऊन पण कंटाळा येतो आणि असा फ्राईड राईस सारखा छान होतो हा भात. आणि दावत राईस असल्यामुळे असा सुट्टा आणि मोकळा छान होतो. मुलांना पण तो फार आवडतो. त्यामुळे त्या सगळा छान असा परतून घेईन तेलावरती आणि सगळाच टाइम आता संपेल तिघांना. आम्हाला असं काय राहणार सुद्धा नाही, उरत पण नाही, कारण छान होतो तो मसाला. आणि चटणी जेव्हा घालेल तेव्हा, कारण जो काय मसाला बनवला होता तो
भाज्यांमध्ये, भातामध्ये किंवा आमटीमध्ये सुद्धा जाईल असा मी गरम मसाला तो बनवला होता. मागच्या व्हिडिओमध्ये तो गरम मसाला दाखवलेला आहे. तर छान असा राईस तयार झाला आहे. सोबतच मला बटाटा आणि वांग्याची भाजीसुद्धा करायची होती. त्यासाठी हे वाटण केलं होतं. आलं फक्त नाही, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि टोमॅटोचं वाटण मी आता त्याला करून घालणार आहे. पहिल्यांदा कांद्यावर छान परतून घेणार. बघा, हा मसाला ऑल भाज्यांना चालतो आणि आपले जे काय फ्राईड राईस असतात किंवा मसाले भात असतो त्याच्यामध्ये सुद्धा हा चालतो मसाला. खूप छान लागतात भाज्या किंवा भात वगैरे, आमटी आणि रस्सा भाजीला तर एक नंबर मसाला आहे. आज मी बटाटा आणि वांग्याची जराशे वेगळे काप केले होते, उभे उभे. म्हटलं आज असे काप करून करूया, भाजी छान होईल. कधी तर असं वेगळं केलं तर छान वाटतात भाज्या पण. बघूया की म्हटलं कधी तर वेगळं करून. तर छान अशी रस्सा भाजी मी आता फोडणीला घातलेली आहे. त्याला तेल सुटेपर्यंत असं परतणार, गरम पाणी करून त्यामध्ये मी घातलेलं आहे. एक 15 मिनिटात ही भाजी शिजून तयार होईल. सोबतच आता मिस्टर येतील म्हणून म्हटलं आता शाबू पण लागच्या लगेच फोडणीला घालूया. तर यामध्ये मिरची, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि साखर असं घालून 4च पदार्थ त्यामध्ये टाकून मी फोडणी टाकते. शाबू नेहमी दाखवत पण असते. तर छान असा गरमागरम शाबू टाकून झालेला आहे. आणि आता जेवायला बसणारच होती. ताट पण करून द्या. आणि शाबू केल्या मुलं शाबू सुद्धा लागतो ताटामध्ये. उपवासाचे पदार्थ मुलांना फार आवडतात आणि नेहमीच सगळ्या जेवणाबरोबर त्यांना 2-2 घास तरी उपवासाचे पदार्थ द्यायलाच लागतात. चला तर मग असं जेवणाचं ताट दुपारचं छान असं तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर माझी जी काही कामं उरली होती ती करायला सुरुवात केली मी. तर बाहेर पाऊस भरपूर पडत होता काल, त्यामुळे भिजली होती थोडी कपडे. आता कपडे कुठं घालायचे म्हणून आता ही रेलिंगवरती आणि थोडी दोऱ्यावरती टाकल्यात. बघा, आता ढग पण आलेले आहेत. दुपारची ही 2ची टायमिंग आहे आणि काल कपडे घातलेले त्यामुळे थोडी कपडे खाली पडल्यात. आता ती पण पाण्यातून काढायलाच लागणार आहेत. तर असा आजचा व्ह्यू बघा, खूप सुंदर आहे आणि धड गरम पण वाटेना आणि गार पण वाटेना. पाऊस येण्याची टायमिंग झाली. आज पण धो पाऊस पडणार आहे. काल तर अफाट पडला पाऊस आणि सकाळी आज 6 वाजल्यापासून आमच्या इकडे पाऊस चालू होता. आता 2 वाजलेले आहेत आणि वरती आले कपडे घालायला. कालची कपडे होती, वाळलेली नव्हती तशीच, त्यामुळे मी आता दोरीवर टाकलेली आहेत आणि आजची इथे टाकायला लागले. आत्ता 2 वाजलेत. घरातीलच दह्याची लस्सी छान अशी ह्या ज्यूस जारमध्ये तयार केलेली आहे. त्यामध्ये वेलची, साखर घालून छान असं छोट्या मुलाले लस्सी बनवली. चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. आवडला असल्यास तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तो बाय.